वाशिम जिल्ह्यात कालपासून मुसळधार पाऊस पडतो आहे आणि याचा मोठा फटका रिसोड आणि मालेगाव तालुक्याला बसल्याचा आपण बघायला मिळतोय। मी सध्या मालेगाव तालुक्याच्या वाघी शेत शिवारात आहे आणि आडोळ नदीचा प्रकोप काय आहे तर या शेतात आपण बघू शकतो गुडघ्याभर पाणी या शेतात साचलेलं आहे आणि हळद असेल सोयाबीन असेल अक्षरशः पाण्यात माती मोडण्याच्या परिस्थितीत आहे। इतकं जर पाणी असेल तर खरंच या शेतात पिकेल का हाच खरा प्रश्न आहे। मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती आली, 4दा पूर आला, मोठ्या प्रमाणात नुकसान आहे। प्रशासनाने याकडे अद्यापही लक्ष दिलं नाही। काय परिस्थिती आहे, अजून काय नुकसान व्हायचं बाकी आहे या संदर्भात आपल्यासाठी बोलण्यासाठी स्थानिक शेतकरी आहेत। दादा मला सांगा, सध्या 4 वेळा पूर परिस्थिती आली होती, काय परिस्थिती आहे शेतात आणि काय नुकसान आहे? 4 वेळा पूर आला साहेब आणि 4ही वेळा आता इथं आपल्याला दिसते टोंगळ्यातकं पाणी, काल इथं कमरेतकं पाणी होतं। अशी एकच वेळ नाही, 4 वेळे सोयाबीन असलं, आपला पिकातला हळद आहे, या दोन्ही पिकाचं जमीन खरडून गेली, भरपूर नुकसान झालं। आमची शेतकऱ्याला गावकऱ्याच्या मंडळीने एवढीच विनंती आहे की आम्हाला शासनाने भरपूर मदत द्यावं, आमची कर्जमाफी करावं आणि शेतकऱ्याला सहकार्य करावं। पहिल्यांदाच यावर्षी 4दा पूर आला या नदीला, काय कारण असू शकतं? यावर्षी आम्हाला मिरगातली पेर झाली तेव्हाच आमचे दोन्ही धरणं 100% भरले। खालचं बोराळा धरण असलेलं, वरचं मिर्जापूर धरण हे दोन्ही प्रकल्प 100% भरल्यामुळं ते पाणी शेतात येऊन राहिलेलं। 4दा पूर परिस्थिती आल्यानंतरही प्रशासनानं अद्याप पंचनामे का केले नाहीत? शासनानं पंचनामे केले, कोणी बघितलंच नाही, पण तलाठी नाही, कोणी कृषी अधिकारी नाही, एकही वेळ आले नाही। तर 4 वेळा आमचं नदी ओव्हरफ्लो होऊन शेतात पाणी चाललं। 100% धरण भरल्यामुळं नदीत काय पाणी थांबत नाही, त्यामुळे बाहेर जाते। 4दा नुकसान होऊ नये अजून शासन शेतकऱ्याची काय नुकसानीची किंवा त्यांच्या हालाकीची परिस्थिती बघण्याचं परीक्षा तर घेत नाही ना, हाच खरा प्रश्न आहे। मनोज जयस्वाल, साम टीव्ही न्यूज, वाघी, वाशिम। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।